रामकृष्ण हरी. मी एक कावळ्याची आणि बगळ्याची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. ऐका, नक्कीच ऐका. म्हणजे माणसात आणि पक्ष्यामध्ये किती फरक असते ते बघा. एक असतं कावळा, एक असतं बगळा. बगळ्याला पण ताण लागलेली असते, कावळ्याला पण ताण लागलेली असते. तर कावळा म्हणतो बगळ्याला, आता काय करायचं, आपण पाणी कुठं शोधायचं. तर मग ते म्हणते, हा बाबा पाणी कुठं शोधायचं. मग ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर उडी मारतात. तर कुठं काही पाणी दिसत नाही आहे. नदीला जातात तर नदी पण असं कोरडी पडलेली असती. मग आता पाणी प्यायचं. आता त्यांना चिंता पडली, आता पाणी कुठून प्यायचं. तर बघा ना, आता बगळा म्हणतो, हा बाबा आता पाणी कुठून प्यायचं. तर कावळा म्हणतो, अरे ही तू एवढ्यातच हार मानलीस का. तर ते म्हणतो, हार तर मानली नाही आहे, पण आता पाणी कुठं दिसत नाही. एवढं ह्या झाडावर त्या झाडावर जातो आपण, पण पाणी काय आपल्याला कुठं दिसत नाही आहे. मग चल म्हणते, रानामध्ये जाऊ, डोंगरामध्ये जाऊ, कुठं तरी पाणी आपल्याला भेटन. कावळा म्हणते. तर ते म्हणते, हो बाबा चल, आता कुठं जायचं तिकडं तुझ्या पाठीमागं येतो मी. तर मग हे बघा, बगळा काय करतो, एक माठ असतो. म्हणतो, अरे कावळे दादा, माठ तर दिसलाय आपल्याला, कुठं आहे, हे बघ इथंच आहे. तर मग बघतो, हो म्हणते, बाबा परी माठामध्ये पाणी लईच थोडं आहे. तर म्हणलं, आता थोडं आहे तर आता काय करा बाबा. तर कावळा म्हणतो, बाबा तुझी तर हे चूच लई लांब आहे, माझी तर चूच कमी आहे. तर कावळा म्हणतो, करू आपण काहीतरी, जाऊ दे, तू पाणी पे. तर मग बगळ्याला जमते पाणी प्यायला, का तर त्याचं ते तोंडाची चूच जरा लांब असती ना, म्हणून शिनी ते पितो पाणी. मग आता कावळ्याला पाणीच नाही भेटत. ते म्हणतो, अरे बगळे दादा, मला पाणीच भेटलं नाही, तू तर पेलं बाबा. तुझं कसं तोंडाची चूच लांब आहे अशी, म्हणून तू पाणी पिलं, पण मी पाणी कसा पिऊ. तर मग कावळ्याचा विचार डोक्यामध्ये आत येतो. कावळा म्हणतो, अरे बापरे, मी एक काम करतो. इकडं तिकडं बघितलं आणि त्याला वाटलं की मी ह्या माठामध्ये खडे टाकल्याच्या नंतर पाणी वर येईन. मग एक करून खड्याना खडा घेतोय टाकतोय. मग हे बघा, एवढं बिचाऱ्यांनी थकून ते खडे माठामध्ये टाकतो आणि ते पाणी वरी येतो. पाणी वरी आल्यावर लय खुश होतो आणि नंतर पितो. बघा, पक्ष जर एवढे दिमाग चालवतेत, तर आपण का नाही दिमाग चालवायचा, तुम्ही सांगा. आपण पण हे बघा, 12 दगडे उचलून शिने आपल्या परिवारासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आपल्या परिवाराला उपाशी नाही झोपायचं कधी, असं असतंय बघा. म्हणून हे बघा, कावळ्याचं आणि बगळ्याचं जे बी गुण घेईन त्याच्या नशिबात कधीच काही कमी पडणार नाही, असं असतं बघा. चल, रामकृष्ण हरी.